Hello students, good morning. Yesterday we already started our next chapter, that is marginal costing. We learnt about the meaning and definition of marginal costing. Then we discuss about the classification of cost, that is fixed cost, variable cost and semi-variable cost. We discuss about the characteristics of marginal costing, features of marginal costing. Then we learned about the advantages and disadvantages or limitations of marginal costing. Today we will discuss another new concepts, that is contribution. This concept will be useful in your numerical problems also. Okay. So, contribution means it is denoted as C. So, contribution is the profit before adjusting fixed cost. Fixed cost adjust करण्याच्या अगोदर जे काही आपण कॅल्क्युलेट करतो, that is known as contribution. Okay, so it is an assumption that excess of sales over variable cost contribute to a fund not only which cover fixed cost but also provide some profit. Contribution काय आहे की हे प्रॉफिटच आहे, बरोबर. पण हा काय आहे की एक्सेस ऑफ सेल्स ओव्हर व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय आहे, तर त्याचा फॉर्म्युलाच काय येणार मग, C इज इक्वल टू S मायनस व्ही. लक्षात घ्या, C इज इक्वल टू S मायनस व्ही म्हणजे काय, सेल्स कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू S मीन्स सेल्स आणि व्ही मीन्स व्हेरिएबल कॉस्ट, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. आणखी एक फॉर्म्युला आहे की जो इथे लिहिलेला नाही कॉन्ट्रीब्युशनचा, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट, FC प्लस प्रॉफिट. फिक्स कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड केला की काय मिळतं आपल्याला, कॉन्ट्रीब्युशन मिळतं, बरोबर. आता एक खाली छोटा प्रॉब्लेम घेतलेला आहे मी, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की कॉन्ट्रीब्युशन काय आहे. ओके, आता हे कॉन्ट्रीब्युशन कशासाठी आपल्याला उपयोगी पडतं, काय आहे, का करायचं कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट, तर वेदर टू ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट न्यू ऑर्डर. आपल्याला जेव्हा एखादी नवीन ऑर्डर मिळते, बल्की ऑर्डर असते आणि मग ह्या ऑर्डरमधून काय करतात, ते आपल्याला काय करत असतात की काही डिस्काउंट मागतात किंवा काही सेलिंग प्राईस कमी करायला सांगतात. अशा वेळी ही ऑर्डर आपण ॲक्सेप्ट करायची का रिजेक्ट करायची, आपल्याला प्रॉफिटेबल ठरणार आहे का, हे डिसाईड करण्यासाठी आपण कॉन्ट्रीब्युशनचा उपयोग करत असतो. देन ए प्रॉडक्ट ऑर सेल्स मिक्स, तुम्हाला मी सांगितलं की देर आर 4 कंपोनंट्स 3 कंपोनंट्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल ABC, आणि मग ह्याचं जे काही प्रमाण आहे, क्वांटिटी आहे, ही कमी जास्त करत असताना करायची का, की कुठलं त्याच्यातले आपण प्रमाण ठरवत असताना कुठलं प्रॉफिटेबल ठरेल, हे डिसाईड करण्यासाठी आपल्याला कॉन्ट्रीब्युशनचा उपयोग होतो. प्रॉब्लेम आहेत तुम्हाला नंतर शॉर्ट रन डिसिजन ॲनालिसिसमध्ये त्याचे प्रॉब्लेम आहेत आणि ही टर्म तेव्हा तुमच्या चांगली लक्षात येईल. देन ए सिलेक्शन ऑफ प्रोडक्शन मेथड फ्रॉम अल्टरनेटिव्ह मेथड्स अवेलेबल. प्रोडक्शनच्या पण डिफरंट मेथड्स असतात आणि मग ह्या डिफरंट मेथड्समधून एक प्रॉपर मेथड सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला कॉन्ट्रीब्युशनचा उपयोग होत असतो. लक्षात आलं. कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय घ्यायचा, कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू S मायनस व्ही, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. आता मी इथे छोटासा टेबल काढले बघा, पर्टिक्युलर अमाऊंट आणि कॉस्ट पर युनिट. आता इफ सेल्स किती आहे, ₹1000 अमाऊंट आहे आणि कॉस्ट पर युनिट किती आहे, ₹10 आहे. म्हणजे 10 रुपीजचं एक युनिट आहे, 100 युनिट्स आपण सेल्स केले आणि अमाऊंट किती कलेक्ट झाली, 1000. ओके, आता त्याची व्हेरिएबल कॉस्ट, आता व्हेरिएबल कॉस्टमध्ये काय येईल, रॉ मटेरियल येईल, डायरेक्ट लेबर येतील आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस येतील, DM, DL अँड DE व्हेरिएबल कॉस्टमध्ये येतात, बरोबर. मग ही सगळी कॉस्ट किती होती, 400. टोटल 400 आहे, म्हणजेच पर युनिट किती झाली,
4 रुपीज. लक्षात आलं. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट 1000 मायनस 400 किती आले 600. आणि इथं कॉस्ट पर युनिट किती आली 6 रुपीज. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन पर युनिट किती आलं 6 रुपीज. आणि टोटल कॉन्ट्रीब्युशन किती आलं 600. आता फिक्स कॉस्ट किती आहे 300. म्हणजे पर युनिट किती आहे 3. म्हणजेच प्रॉफिट किती आला 300. आणि कॉस्ट पर युनिट किती प्रॉफिट आला आपल्याला 3 रुपीज. बघा मी कॉन्ट्रीब्युशनचा एस मायनस व्ही हा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता. अनदर फॉर्म्युला काय सांगितला होता फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. आता बघा इथे फिक्स कॉस्ट 300 प्रॉफिट 300. 300 प्लस 300 कॉन्ट्रीब्युशन किती आलं 600. ओके. घेणार आहे तुमचे प्रॉब्लेम मी तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. काय आहे फॉर्म्युला कॉन्ट्रीब्युशनचा एस मायनस व्ही ऑर एफ सी प्लस प्रॉफिट. आता ते नेक्स्ट टर्म आहे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. काय आहे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. आता प्रॉफिट व्हॉल्यूम रेशोला आणखी काय म्हटलं जातं पी व्ही रेशो. कसं लिहिलं जातं पी व्ही रेशो. पी ऑब्लिक व्ही रेशो. पी व्ही रेशो मीन्स काय प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. बघा इट इज पॉप्युलरली नोन ॲज पी व्ही रेशो. इट एक्सप्रेसेस रिलेशनशिप बिटवीन कॉन्ट्रीब्युशन अँड सेल्स. कॉन्ट्रीब्युशन आणि सेल्स यातलं रिलेशन काय आहे हे शो करण्यासाठी पी व्ही रेशोचा आपल्याला उपयोग होतो. ओके. दिस रेशो इज अल्सो यूजफुल गाईड इन डिसाइडिंग प्रॉफिटेबिलिटी ऑफ बिझनेस. आपल्या बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी डिसाईड करण्यासाठी पी व्ही रेशोचा आपल्याला उपयोग होतो. इट इज जनरली एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज. म्हणून इंटू 100 करतो आपण त्याला. पी व्ही रेशोने रेशो आहे ना आणि म्हणून पी व्ही रेशो हा काय आहे पर्सेंटेजमध्ये शो करायचा असतो आणि म्हणून तो काय आहे इंटू 100 आपण तिथे लिहित असतो. आता पी व्ही रेशोचा फॉर्म्युला काय आहे एक 3-4 फॉर्म्युले आहेत. सांगते मी एकच दिला इथे पण आपण तो डिव्हाइड करणार आहे. पी व्ही रेशो कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100. आता कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय होता सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजे अनदर फॉर्म्युला जर तयार करायचा असेल पी व्ही रेशोचा तर काय येईल पी व्ही रेशो इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट अपॉन सेल्स इंटू 100. आता दुसरा कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला मी काय सांगितला होता फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. म्हणजेच पी व्ही रेशो इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. बरं आणखी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे जो मी इथे दिला नाही. जेव्हा 2 वर्षाचे सेल्स 2 वर्षाचे प्रॉफिट दिलेले असतात आणि आपल्याला कम्पेअर करायचं असतं की लास्ट इयरपेक्षा या इयरला काय झालं प्रॉफिट कमी झाला का जास्त झाला का आपल्याला ते पाहायचं असतं. सेल्स काय सेल्सची सिच्युएशन काय आहे हे जेव्हा आपल्याला चेक करायचं असतं तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा असतो. तो फॉर्म्युला आहे पी व्ही रेशो इज इक्वल टू चेंज इन प्रॉफिट अपॉन चेंज इन सेल. लक्षात आलं काय सांगितलं मी जेव्हा 2 वर्षाचा प्रॉफिट 2 वर्षाचा आपल्याला कम्पेअर करायचं असतं. काय कम्पेअर करायचं असतं सेल कम्पेअर करायचं असतो प्रॉफिट कम्पेअर करायचं असतो आपली इफिशियन्सी कम्पेअर करायची असते आपली परफॉर्मन्स कम्पेअर करायचा असतो. तेव्हा कुठला फॉर्म्युला यूज करायचा चेंज इन प्रॉफिट अपॉन चेंज इन सेल्स. ओके. द रेशो वुड रिमेन कॉन्स्टंट ॲट डिफरंट लेवल ऑफ प्रोडक्शन. आणि द रेशो इज यूजफुल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ डिझायर्ड लेवल ऑफ आउटपुट ऑर प्रॉफिट अँड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरिएबल कॉस्ट फॉर एनी व्हॉल्यूम ऑफ सेल्स. व्हेरिएबल कॉस्ट पण आपल्याला त्याच्यामध्ये चेक करता येते. ओके. बघा मी काय घेत आहे की मार्जिनल कॉस्टिंगमध्ये लागले आपल्याला आवश्यक असणाऱ्या टर्म्स बरोबर की नाही कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या टर्म्स आपण पाहतोय. फर्स्ट टर्म आपण कोणती पाहिली कॉन्ट्रीब्युशनची. सेकंड टर्म काय पाहिली पी व्ही रेशो. नाव थर्ड टर्म दॅट इज बी ई पी. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ बी ई पी ब्रेक इव्हन पॉईंट. काय आहे फॉर्म्युला काय आहे फुल फॉर्म ब्रेक इव्हन पॉईंट. आता इथे हा पॉईंट काय आहे की असा जो पॉईंट आहे की ज्या पॉईंटला आपल्याला प्रॉफिटही नसतो आणि लॉसही नसतो न्यूट्रल सिच्युएशन असते. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय आहे नो प्रॉफिट नो लॉस सिच्युएशन. म्हणजेच काय आहे
टोटल कॉस्ट इज इक्वल टू सेल्स. बरोबर आहे की नाही. सेल्स आणि खर्च, विक्री आणि खर्च हा सेम पॉईंटला आला की तिथं आपल्याला प्रॉफिटही होत नाही आणि लॉसही होत नाही. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर आपल्याला प्रॉफिट होणार आहे आणि बॅकला जर आलो तर मात्र आपल्याला काय होणार आहे, लॉस होणार. मग आता ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय आहे बघा. टोटल इथे लिहून दिले मी तुम्हाला. इट इज दॅट स्टेज व्हेअर फर्म इज मेकिंग नो प्रॉफिट नो लॉस. सो टोटल सेल्स रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल कॉस्ट इन्कर्ड. It is a volume of sales at which there is neither profit nor loss. If sales cross this point, there results profit to the business, and if the sales are less, the business suffers loss. ओके. आता याचे फॉर्म्युले आहेत. ब्रेक इव्हन पॉईंट इन युनिट्स. युनिट्समध्ये जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय आहे, FC अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. काय आहे फॉर्म्युला, ब्रेक इव्हन पॉईंट इन युनिट्स इज इक्वल टू FC अपॉन कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आणि रुपीजमध्ये जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर फिक्स कॉस्ट अपॉन PV रेशो इंटू 100. वरती इंटू 100 नाही आहे युनिटच्या इथे, पर्सेंटेजमध्ये काढायचं नाही कारण पर युनिट काढायचं आहे म्हणून इथे इंटू 100 नाही. पण नेक्स्ट फॉर्म्युलामध्ये मात्र काय केलेलं आहे की आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे म्हणून त्याला इंटू 100 केले. टोटल फिक्स कॉस्ट अपॉन PV रेशो. ओके. हे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही की मी काय केलेलं आहे, एक ग्राफ तुम्हाला शो करणार आहे. बघा हा ग्राफवरून तुमच्या लक्षात येईल की ब्रेक इव्हन ॲनालिसिस काय असतं. एक्स एक्सिस, वाय एक्सिस. बरोबर. एक्स एक्सिसला काय आहे, युनिट ऑफ आउटपुट अँड सेल्स, आणि वाय एक्सिसला काय आहे, कॉस्ट अँड सेल्स रेव्हेन्यू रुपीजमध्ये आहे. लक्षात आलं. ही जी आडवी लाईन आहे ही फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट काय असते, नेहमी कॉन्स्टंट असते. बरोबर. इरिस्पेक्टिव्ह ऑफ आउटपुट. कारण बिल्डिंगचं रेंट वगैरे चेंज होत नाही, तुम्ही युनिट वाढवले किंवा कमी केले. बरोबर. म्हणून फिक्स कॉस्ट काय आहे, कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल कॉस्ट दिसली का, ही व्हेरिएबल कॉस्ट चेंज होती अकॉर्डिंग टू द प्रोडक्शन. तुम्ही प्रोडक्शन वाढवत गेलात की काय होते, व्हेरिएबल कॉस्ट चेंज होत राहते. टोटल कॉस्ट इज ऑल्सो चेंजिंग. बरोबर आहे ना. टोटल कॉस्ट फिक्स कॉस्टच्या वरती आहे बघा, कारण टोटल कॉस्ट इज इक्वल टू काय असतं, फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. लक्षात आलं का. फिक्स टोटल कॉस्ट काय आहे, वरती आहे. का वरती आहे, कारण टोटल कॉस्ट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट. आता ही जी डॉट डॉटची लाईन दिसते आहे बघा तुम्हाला वरती, ती कशाची लाईन आहे, सेल्सची. आता सेल्स ज्या ठिकाणी टोटल कॉस्टला क्रॉस करतो, म्हणजे इथे ई पॉईंट आहे बघा, ई पॉईंट. ई पॉईंटला काय झालेलं आहे, सेल्स आणि टोटल कॉस्ट बरोबर इथे क्रॉस झालेले आहे. म्हणजे समजा इथे जर आपण इथे 5, 10, 15, 20 असं घेतलेलं असेल, इथे 100 युनिट आणि इथे समजा 1000 रुपये आहेत, 10, 20, 30 1000 रुपये, 100 युनिटचे 1000 रुपये. तर या ठिकाणी टोटल कॉस्ट आपली सगळी कव्हर झाली बरोबर. आणि म्हणून इथे आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट आहे, नो प्रॉफिट नो लॉस. आता याच्या पुढचा जो एरिया आहे तो सगळा प्रॉफिट आहे. आणि बॅकला जर आपण गेलो ई पॉईंटपासून ओ पॉईंटपर्यंत तर इथे लॉस आहे. म्हणजे आपण जर 1000 किंवा 100 युनिट्सपेक्षा कमी युनिटचं प्रोडक्शन केलं, 50 युनिट केले, 70 युनिट केले तर आपल्याला लॉस होणार आहे. समजते. आणि 100च्या पुढे आपण 10, 20, 30 समजा काय असतील 150 युनिट प्रोडक्शन केलं, पुढे गेलो तर पुढे काय होणार आहे, आपल्याला प्रॉफिट होणार आहे. म्हणून कंपन्या जे एकावर एक फ्री देतात किंवा काही डिस्काउंट देतात तर त्यामागे हे लॉजिक असतं. हे लक्षात घ्या की त्यांना काय आहे, त्यांना टोटल कॉस्ट काय करायची असते, कव्हर करायची असते. आणि म्हणून काय करत असतात ह्या कंपन्या, अशा वेगवेगळ्या पॉलिसीज यूज करून कस्टमरला आपले प्रॉडक्ट घ्यायला भाग पाडत असतात. समजते का, लक्षात आलं. ओके. सो ब्रेक इव्हन पॉईंट काय आहे की त्याचे फॉर्म्युले ते सांगितले मी तुम्हाला वरती. ओके. ही टर्म आहे, ह्याचे पण प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आता लास्ट टर्म आहे आपली ही मार्जिन ऑफ सेफ्टी, MOS म्हणतात त्याला. काय म्हणतात, MOS. आता हे काय आहे मार्जिन ऑफ सेफ्टी, इट इज द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल सेल अँड ब्रेक इव्हन सेल. ब्रेक इव्हन सेल म्हणजे काय आहे,
की ज्या ठिकाणी आपल्याला नो प्रॉफिट नो लॉस आहे, बरोबर, ब्रेक इव्हन सेल. आणि आपण ॲक्च्युअल सेल किती केला, ब्रेक इव्हन सेलपेक्षा जास्त सेल केला असेल तर काय आहे, आपल्याला मार्जिन आहे, आपल्याला प्रॉफिट होणार आहे. पण ब्रेक इव्हन सेलपेक्षा जर आपण बॅक आलो, मागे आलो, कमी सेल केला तर काय आहे, आपल्याला लॉस. समजलं? म्हणजेच काय आहे, मार्जिन ऑफ सेफ्टी जर पॉझिटिव्ह आली तर आपल्याला प्रॉफिट आहे, आणि मार्जिन ऑफ सेफ्टी जर निगेटिव्ह आली, निगेटिव्ह अमाऊंट मायनसमध्ये अमाऊंट आली तर काय आहे, आपल्याला लॉस होणार आहे. समजलं? ओके. सो द मार्जिन ऑफ सेफ्टी इज द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल सेल्स अँड सेल्स ॲट द ब्रेक इव्हन पॉईंट. द मार्जिन ऑफ सेफ्टी इज नील ॲट ब्रेक इव्हन पॉईंट. दोन्ही जर काय आहे, ॲक्च्युअल सेल आणि ब्रेक इव्हन सेल जर सेम आला तर मार्जिन ऑफ सेफ्टी काय आहे, नील आहे. ओके. इफ द मार्जिन ऑफ सेफ्टी इज स्मॉल, खूप कमी आहे, एनी फॉल इन सेल्स मे अफेक्ट द बिझनेस सिरियसली. सो इट इज नेसेसरी फॉर द मॅनेजमेंट टू रिअलाइज हाऊ टू क्लोज ब्रेक इव्हन पॉईंट द कंपनी इज ऑपरेटिंग. बरोबर. मग टू इम्प्रूव्ह मार्जिन ऑफ सेफ्टी आपण काय करायला पाहिजे, व्हॉट स्टेप्स शुड वी टेकन, कुठल्या स्टेप्स आपण घेतल्या पाहिजेत, तर वी शुड रिड्यूस फिक्स कॉस्ट. तर मार्जिन ऑफ सेफ्टी इम्प्रूव्ह होईल. टू रिड्यूस व्हेरिएबल कॉस्ट, टू इन्क्रीज द अमाऊंट ऑफ कॉन्ट्रीब्युशन. बरोबर की नाही, कॉन्ट्रीब्युशनची अमाऊंट जर आपल्याला इन्क्रीज करायची असेल तर आपल्याला व्हेरिएबल कॉस्टची पण काय करायला पाहिजे, रिड्यूस करायला पाहिजे. देन टू इन्क्रीज सेलिंग प्राईस, सेलिंग प्राईस इन्क्रीज करायला पाहिजे. देन टू इन्क्रीज सेल्स व्हॉल्यूम, सेल्स व्हॉल्यूम पण आपल्याला इन्क्रीज करायला पाहिजे. अँड टू इम्प्रूव्ह कॉन्ट्रीब्युशन बाय चेंजिंग सेल्स मिक्स, आणि कॉन्ट्रीब्युशन सेल्स मिक्स करून इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तर काय होईल, आपल्याला मार्जिन ऑफ सेफ्टी आपली चांगल्या पद्धतीची येईल. आता बघा फॉर्म्युला दिला आहे खाली, मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू ॲक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इव्हन सेल्स. आणि अनदर फॉर्म्युला, मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन PV रेशो. समजलं? MOS, मॉस, बॉस नाही मॉस असं ह्याला आपण म्हणतात. आता ह्या मार्जिनल कॉस्टिंग ह्या टोटल, आता मी जी थेरी घेतली तुमची, या थेरीमध्ये आपण वेगवेगळ्या टर्म्स ज्या आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व करताना आवश्यक आहेत त्याच्याबद्दल ऐकलं. काय काय पाहिलं, कॉन्ट्रीब्युशन. बरोबर, कॉन्ट्रीब्युशनचं फॉर्म्युला काय शिकलं आपण, S-V ऑर FC + P. देन नेक्स्ट टर्म पाहिली आपण PV रेशो. काय फॉर्म्युला होता, कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100. अँड अनदर फॉर्म्युला काय होता, चेंज इन प्रॉफिट अपॉन चेंज इन सेल्स. ओके. देन BEP पण टर्म पाहिली, FC अपॉन PV रेशो, BEPचा फॉर्म्युला. आणि मॉसचा फॉर्म्युला काय पाहिला, ॲक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इव्हन सेल्स. आणि MOS इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन PV रेशो. समजलं? मला असं वाटतं की थिअरीचा पार्ट मला बऱ्यापैकी समजला असेल. आपली जर सेकंड टेस्ट अनाऊन्स झाली तर त्या सेकंड टेस्टसाठी आपल्याला शिल्लक असावेत काही, म्हणून आपण काय, आपल्याला काही टॉपिक झालेले असावेत म्हणून मी थोडीशी घाई केली आणि हे 2 टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करते. आता प्रॉब्लेम घेणार आहे, प्रॉब्लेमचा एरिया पण भरपूर आहे. ठीक आहे, थांबूया आपण. ओके, बाय बाय.